रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिलेला आहे, काय सांगणार? हे बघा, चाकणकरांचा राजीनामा हे होणारच होता, कारण त्या ज्या पदावर काम करत होत्या, कार्यरत होत्या, त्या पदावर राहून हे असे अशोभनीय म्हणजे भोंदू बाबाच्या चक्करमध्ये इतकी मानसिक गुलामी पत्करणं आणि त्या पदावर राहून महाराष्ट्रातील महिलांना त्या न्याय देऊ शकत नव्हत्या, ज्यांचा विश्वास ज्योतिषावर आहे, ज्यांचा विश्वास बंधुगिरीवर आहे, ज्यांचा विश्वास अशा अनिष्ट प्रथेवर आहे, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या महिलांच्या अन्यायाविरुद्ध त्या न्याय देण्याची भूमिका स्वीकारूच शकत नाही. खरं तर त्यांचा राजीनामा झाला, पण आता या लिंगपिसाट खराताबरोबर असलेले बाकीचे काही नवरत्न जे आहे, ज्यांचे फोटो किंवा त्यांच्याशी संपर्क येत आहे, आज त्यांची अफाट अशी प्रॉपर्टी आहे त्या बंधूंची, खरातांची. आणि या सर्वांची मला वाटतं की जे त्यांच्या संपर्कात आले त्यांचा CDRच तपासला पाहिजे आणि CDR तपासून काय काय कृत्य केलेत, काय काय संवाद झाला आणि कशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये राहून अनेक मंत्र्यांनी त्यांच्या आहारी जाऊन कुठले कुठले कृत्य केलेत याची माहिती महाराष्ट्राला कळली पाहिजेत आणि त्यांनाही दूर केलं गेलं पाहिजेत, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी आमची स्पष्ट मागणी आहे. अरविंद शिंदे जिल्हाध्यक्ष आहे काँग्रेसचे पुणे, त्यांनी रुपाली चाकणकर यांचं समर्थन केलेलं आहे. नाही, कोण समर्थन केलं आहे त्यांचा वैयक्तिक विषय असू शकतो. अरविंद शिंदे कोण आहे, कुठला आहे, तो त्याचा वैयक्तिक असू शकतो संबंध अरविंद शिंदेचा. पण हे सर्व महाराष्ट्रातील, काल पाहिलं आपण त्या बर्णेजींना केवढं ट्रोल केलं गेलं आणि ज्या पद्धतीनं हे सगळे त्या महाराजांच्यावर श्रद्धा ठेवून किंवा अंधश्रद्धा ठेवून, श्रद्धा कसली बोमलाची, अंधश्रद्धा ठेवून ज्या पद्धतीनं वागलेत, त्यातून महाराष्ट्राची नाचक्की झाली आहे, सरकारची नाचक्की झाली आहे महाराष्ट्राच्या. त्यामुळे ही कारवाई इथपर्यंत आली. काल मला माहीत झालं की हे प्रकरण ज्यांनी काढलं आहे त्यांनाच काल अटक केली, म्हणजेच खराताचं प्रकरण दाबायचं आहे असा एकूण सरकारचा इरादा दिसतो आहे. ज्यांनी हे प्रकरण उकरून काढलं किंवा माहिती लोकांच्या पुढे पोहोचवली, पोलिसापर्यंत पोहोचवली, पोलिसावर या प्रकरणात प्रचंड दबाव आहे. कोण किती काही म्हणू देत, जे मोठे मासे या जाळ्यात खरातांचे अडकले आहेत, त्यामुळे हे प्रकरण दाबून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. परवाच्या अधिवेशनामध्ये या खराताची वरात कशी निघेल हे आम्ही तिकडे सांगू. चाकणकरच्या राजीनाम्यापद्धतीनं वैयक्तिक कारणानं राजीनामा दिला असं म्हटलेलं तुम्हाला वाटतंय वैयक्तिक कारण, आणि यानंतर विरोधी पक्ष म्हणून कोण तुमच्या टार्गेट असणार राजीनामा? नाही बघा, वैयक्तिक नाही तर काय, मी खरातामुळे राजीनामा दिला म्हणून चाकणकर सांगतील? सगळ्याला माहीत आहे खरातावर त्यांची जी काही उधळण होती, हा पाय धुण्याची, छत्री धरण्याची, ते अंधश्रद्धेची, त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. आता पुढचे टार्गेट कोण, तर हे आमच्याकडे सगळी माहिती आहे. सोमवारला हाऊस सुरू होतो, त्यावेळेस हे प्रकरण आम्ही मांडू जनतेपुढे आपल्या अधिवेशनामध्ये. तुम्ही म्हणाले की खरातांचं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे, कोणाकडनं दाबण्याचा प्रयत्न होत आहे, आणि दुसरी महत्वाची गोष्ट की राजआश्रय असल्याशिवाय खरात इतके मोठे होऊ शकत नाही अशी देखील एक चर्चा आहे. नाही, राजाश्रय तर प्रचंड मोठा आहे. जे अलीकडचे फोटो जे आले ते फोटो तर फार मोठ्या मोठ्या लोकांच्या बरोबरचे आले. त्यामुळे
आता मी त्या फोटोवर असलेल्या लोकांचा उल्लेख करणार आहे, कारण AI बरोबरचे फोटो असू शकतात, पण जे काय दिसतं आहे त्यामुळे कोणाचं नाव घेणं योग्य नाही. पण जे व्हिडिओ आले त्यांच्याबरोबर असलेले हे अत्यंत म्हणजे माणसाला लाज वाटावी अशा पद्धतीचे ते व्हिडिओ आहे.